श्रावणी, श्रावणी, सावर ग स्वतःला, असं रडून कसं चालेल? श्रावणी, ए बाळा, हे बघा, तू शांत हो, सगळं काही ठीक होईल हा. तू रडू नकोस बघू. श्रावणी, नको ना ग रडूस. पण मला कळतच नाहीये शिवू इथे का आला. त्याला सगळं माहितीये ना, तरी सुद्धा का मोडलं त्याने माझं लग्न. श्रावणी, अगं शुभू खरं बोलत असेल तर तू विचार कर ना. शुभू असं वागणारा मुलगाच नाहीये. त्याने जर एवढी मोठी रिस्क घेतली, बंदुकीच्या टोकावरती तुझ्याशी लग्न केलं, याचा अर्थ त्याच्याकडे काहीतरी खूप मोठं आणि ठोस कारण असणार. त्याशिवाय तो असं नाही करणार. म्हणजे तुला काय म्हणायचंय मोक्षा? शुभू खाली त्या मेहंदीवालीबद्दल, त्या क्रांतीबद्दल, पल्लवीबद्दल जी गोष्ट सांगितली ती खरी आहे? आणि जर ती खरी असेल तर रुद्र खरोखरच वाईट माणूस आहे. मला तरी हीच शंका आहे मामा. मोक्षा बरोबर बोलतेय. गेल्या काही दिवसात श्रावणीला रुद्रबद्दल विचित्र आणि संशयास्पद अनुभव येत होते आणि ते मीही पाहिले होते. त्यामुळे आता मला सुद्धा असं वाटतंय की शुभू इथे फक्त तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायला नाही, तर तिला एका मोठ्या संकटात वाचवायला आला होता. श्रावणी, शुभूचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून त्याने इतका मोठा ड्रामा रचला असेल असं मला नाही वाटत ग. तुला काय म्हणायचंय? खरंच असं वाटतंय की शुभूने माझं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवण्यासाठी हे सगळं केलंय? हो श्रावणी. अगं काकू, मग त्याचे परिणाम काय होतील हे त्याला माहित नाहीये. काकू, अगं आता कुठे बाबांनी मला त्यांची मुलगी मानलं होतं. माझी लहानपणापासूनची इच्छा आता कुठे पूर्ण होत होती. मी लग्न करायला पण तयार होते ना त्यासाठी. पण शुभूने मला बाबांसमोर खोटं पाडलंय. आणि काय झालं असतं ग? हा, रुद्रसह जर वाईट असतील तर काय होईल? लग्नानंतर फार तर मला मारतील, मला त्रास देतील, चालेल ना. माझ्या बाबांसाठी मी तेही सहन करायला तयार आहे. थांब. हे बघ, हे माहितीये काय आहे? माझ्या आईचं पत्र आहे. तिने माझ्यासाठी लिहून ठेवलेलं.